संघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आणि मित्र पक्ष महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सन्माननीय हर्षवर्धन भाऊ पाटील यांचे या ठिकाणी आगमन झालेले आहे। नम्रपूर्वक स्वागत। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची धुरा आपण सांभाळत आहात। राजकारणातील एक दिग्गज व्यक्तिमत्व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सन्माननीय जयंतरावजी पाटील साहेब यांचं काटी गावामध्ये आगमन झालेलं आहे। टाळ्यांच्या कडकडाटात आपण जयंतरावजी पाटील साहेब यांचं स्वागत करूयात। त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि मित्र पक्ष महाविकास आघाडीचे इंदापूर विधानसभेचे अधिकृत उमेदवार सन्माननीय हर्षवर्धन भाऊ पाटील यांचं पक्षावरती आगमन झालेलं आहे। टाळ्याच्या कडकडाटात आपण स्वागत करूया। ठीक आहे, बरोबर। हलगी वाद्य काम बंद करा, बंद बंद बंद। तुम्ही बोलणार आहे ना प्रास्ताविक? आणि या कार्यक्रमाचं प्रास्ताविक सन्माननीय विलास बापू वाघमोडे यांनी करावं अशी मी त्यांना। लोकांची इथं सभा होणार आहे, परंतु मला या ठिकाणी जाहीरपणानं सगळ्याला सांगायचंय, गेले ते दिवस राहिले त्या आठवणी या म्हणेप्रमाणे आपणा सर्वांची नैतिक जबाबदारी आहे। उद्याच्या विधानसभेला आपण सर्वांनी कुणाला निवडून द्यायचं? मोठ्याने कुणाला निवडून द्यायचंय? अरे पट्ट्यावर जरा थोडंस अजून ढिलं पडतंय, परंतु आपणा सर्वांच्या मनामध्ये एकच आता निर्माण झालेला आहे, प्रश्न निर्माण झालेला आहे। नेहमी आल्याच्या नंतर भाषणामध्ये काही लोक टीका टिप्पणी करतात, सांगतात की हर्षवर्धन पाटलांनी काय केलं। मी या ठिकाणी जाहीरपणाने तुम्हाला सगळ्याला सांगणार आहे, हर्षवर्धन पाटलांनी इंदापूर तालुक्याच्या स्वाभिमानासाठी MIDC आणली। हर्षवर्धन पाटलांनी निराभिमा सहकारी साखर कारखान्याचा जन्म घातला। हर्षवर्धन पाटलांनी दूध संघ काढला। हर्षवर्धन पाटलांनी या ठिकाणी इंदापूर सारख्या ठिकाणी 25 एकर जागा घेऊन मार्केट कमिटी उभा केली। हर्षवर्धनांनी अर्बन बँक काढली। तुम्ही काय केलं? आम्हाला विरोधकांना प्रश्न विचारायचा आहे। ज्या विरोधकांनी नुसती टीका टिप्पणी करण्यापेक्षा आपण केलेल्या कर्तृत्वाची किंवा आपण केलेल्या कामाची टिप्पणी कुठेतरी केली पाहिजे। आपण केलं काय केलं तर गावागावामध्ये रस्ते केले आणि त्यातून काही लोकांना त्यांच्या स्वार्थासाठी कुठेतरी मलिदा गँग तयार केली असं लोक म्हणतात। तुम्हाला माहिती आहे ना मलिदा गँग? आणि या मलिदा गँगाने या तालुक्याचं अत्यंत वाटोळं केलेलं आहे। म्हणून मित्रांनो, ज्या अंगी मोठेपंत यातना कठीण असतात त्याप्रमाणे हर्षवर्धन पाटील गेले 10 वर्ष विधानसभेमध्ये नसताना सुद्धा शेतकऱ्याची नाडी ओळखून माझा जाणता राजा म्हणून या भागातल्या शेतकऱ्यांच्या बरोबर काम करण्याची भूमिका स्वीकारली। रात्रीचा दिवस केला, प्रयत्नाची पराकाष्ठा करून सर्वसामान्य माणसाची नाडी न तुटून देता या ठिकाणी काम केलेलं आहे। आदरणीय सुप्रियाताई सुळेंचे सुद्धा आपल्याला मार्गदर्शन आहे। आणि पाटील साहेब आता जयंतराव पाटील साहेब या ठिकाणी आलेले आहेत। आता तर काय भीतीचं वातावरण नाही, कारण आपल्याला माहिती आहे अहो प्रदेशाध्यक्ष हेच आहेत आणि पुन्हा संधी झाली तर मुख्यमंत्री सुद्धा हेच होणार आहेत। हर्षवर्धन पाटील साहेबाला सुद्धा काय मिळेल ते आता त्यांच्याच भाषणात सांगतील। मी एवढ्या उचखुटीला हात घालण्यात काही मजा नाही। म्हणून आपण सर्वांनी आपल्या प्रयत्न करा, आपल्या गावागावामधलं मतदान आपण सर्वांनी एकजुटीने करा आणि आपण सर्वांनी तुतारी फुकणारा माणूस या माणसाच्या चित्रासमोरचं बटन दाबलं पाहिजे। दाबण्याची भूमिका आपण सर्वांनी स्वीकारली पाहिजे। परंतु थोडंफार मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे, साहेब या ठिकाणी तुम्ही रात्री येणार होता, हेलिकॉप्टर येणार होतं, पण हेलिकॉप्टरला सुद्धा बरंचसं आम्हाला अडथळा आलं। रात्री 6:30-7 वाजेपर्यंत आमच्या मनात जे होतं ते कुठंतरी हेलिकॉप्टर काठीला येणार नाही, पण काठी तशी भाग्यवान आहे, आमच्या याताळबाबाची कृपा आहे। किती जरी संकट आली तर त्या संकटावरती मात करणं ही खरं परमेश्वराची ताकद आहे। म्हणून आज काठीमध्ये हेलिकॉप्टर आलं आणि त्या हेलिकॉप्टरमध्ये तुम्ही आला, त्याबद्दल आम्ही सर्व ग्रामस्थांच्या वतीनं पुन्हा एकदा मी आदरणीय जयंतराव पाटील साहेबांचं मनापासून स्वागत करतो। बरंचसं काय बोलायचं लांबलंच, गावाची परिस्थिती तर तुम्हाला माहिती आहे। गेले 35-40 वर्ष हे गाव आपण एक मुखानं गावामध्ये चांगल्या पद्धतीने संस्कार घडवले, चांगल्या पद्धतीने गावाची सेवा करण्याचं काम केलं। परंतु ह्या 5 वर्षामध्ये काय झालंय ते मी सांगण्याची गरज नाही, सर्वसामान्य ते ओळखून घेतलेलं आहे। म्हणून मित्रांनो आता जागा राहा, आगामी कालावधी आपल्याला सावध राहायला पाहिजे। कुणी धमक्या जर देत असेल तर धमक्याला चोख उत्तर देण्याची ताकद सुद्धा आमच्यामध्ये आहे।
ते नीतीला नेमकं ठरलेलं आहे. जर तुम्ही सरळ चाललेल्या सापाच्या शेपटीवर जर पाय दिला तर तो उलटून चावल्याच्या नंतर कदापि त्या ठिकाणची जखम ती बरी होऊ देत नाही. आणि म्हणून आपण सर्वांनी जागरूक राहा. उद्याच्या 20 तारखेला आपण सर्वांनी माणूस तुतारी फुकणारा माणूस या चित्राच्या समोरचं बटन दाबून आपण आदरणीय नामदार साहेबांना भरघोस मतानं निवडून द्यावं एवढीच विनंती करतो. नाहीतर हेलिकॉप्टर आलं म्हणून तुम्ही सगळे घाळ पडचाल. घाळ पडू नका माझी पुनश्च आपणाला विनंती आहे. आणि आपण सर्वजण या काठीचं नाव नक्कीच या तालुक्यामध्ये जे मतदान होणार त्या मतदानात आघाडीचं असेल एवढंच मी या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं सांगतो. पुनश्च एकदा आपण आलात त्याबद्दल या काठी ग्रामस्थांच्या वतीनं आपलं स्वागत करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद बापू, मनपूर्वक धन्यवाद. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या इंदापूर तालुका महिला अध्यक्षा नमस्कार. छायाताई पडसळकर यांना विनंती आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. आज आपल्या काठी गावामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब यांचं आज आगमन झालेलं आहे. आपल्या काठी गावातील आणि इंदापूर तालुक्यातील सर्व आपल्या मतदार बंदी भगिनींकडून आपण त्यांचं स्वागत करूया. आणि आपल्या इंदापूर तालुका 200 विधानसभेचे अधिकृत उमेदवार आदरणीय माजी सहकार मंत्री हर्षवर्धनजी पाटील साहेब यांच्या प्रचारार्थ आज या ठिकाणी व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आणि तुम्ही जमलेले सर्वच कार्यकर्ते पदाधिकारी मतदार तुमचं सर्वांचं मी मनापासून स्वागत करते. आज काठी गावामध्ये आज आता बापूंनी सांगितलं की हेलिकॉप्टर येण्याचा हा योग आला. ज्यावेळेस लोकसभेला रोहित दादाची आम्ही सभा केली होती त्यावेळेस आम्हाला विरोधकांनी एवढा त्रास दिला होता पण सभा एवढी छान झाली होती. पण आता आम्हाला येताळ बाबाच्या कृपेने आज जयंतराव पाटील साहेब आमच्या काठीला आज तुम्ही लाभलेला आहात. तर त्यांना आता समजलं असेल की काठीगाव म्हणजे काय आहे. आमचं काठीगाव हे अधिकाऱ्याचं गाव म्हणून ओळखलं जातं. या गावामध्ये प्रत्येक वेळेस सिलेक्शन सोडे, नागनाथ जगताप, नंदकुमार जगताप, महादेव जगताप, गणेश जगताप, दया जगताप, आवी जगताप, ऋषिकेश जगताप, अमोल जगताप, अप्पा जगताप, रामदास जगताप, अभिमान जगताप, रणजित कांबळे, लक्ष्मण जगताप, पांडू जगताप, आनंद जगताप यांनी जाहीर प्रवेश केल्याबद्दल त्यांचं या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष यांच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत करण्यात येत आहे. धन्यवाद. विधानसभेचे उमेदवार सन्मान्य हर्षवर्धन भाऊ पाटील यांना विनंती आपण आम्हाला संबोधित करावं. आज आपल्या काठी गावामध्ये येत्या 20 तारखेला होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब या व्यासपीठावर उपस्थित असलेले तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष ॲडव्होकेट तेजसिंह पाटील, ॲडव्होकेट यादव वकील, विलास बापू, छायाताई, आमच्या शिवसेनेचे प्रमुख नितीनजी शिंदे, काँग्रेसचे व्यासपीठावरचे सर्व आमचे सहकारी, वेळाभावी उपस्थित सर्व आमचे राहुल मकरे असतील, अमोल बिशे असतील, मारुद्र पाटील, अशोक भाऊ सगळे उपस्थित, स्टेजवरचे आणि समोर बसलेले सर्व उपस्थित सहकारी बंधू भगिनी, पत्रकार मित्र आणि ज्या हिंगणगाव आणि त्या भागातल्या परिसरातून प्रवेश केलेले आमचे सगळे युवा कार्यकर्ते आणि उपस्थित महिला भगिनी आणि माझ्या युवक सहकारी मित्रांनो, आज हिंदू हृदय सम्राट वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या स्मृतिदिनीच्या निमित्तानं मी या ठिकाणी त्यांना अभिवादन करतो आणि आपल्या सर्वांना खूप मनापासूनचा आनंद झाला की आज जयंतरावजी पाटील साहेब आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये आले आणि विशेष करून काठीच्या परिसरामध्ये त्यांनी आज आपल्याला प्रचारासाठी वेळ दिला. याबद्दल आपण सर्वजण जोरात टाळ्या वाजवून त्यांचं या ठिकाणी मनापासून स्वागत. मित्रांनो, जसं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काही स्वार्थी माणसांनी पवार साहेबांना विरोध करून पक्ष फोडला, त्या दिवसापासून आज तागायतपर्यंत
आदरणीय पवार साहेब आणि जयंतरावजी पाटील साहेब हे पायाला भिंगरी बांधून या सगळ्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये त्यांनी अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला आणि उद्याच्या 23 तारखेला निकाल लागल्यानंतर या राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आल्याशिवाय राहणार नाही हे त्यांच्या माध्यमातून आपल्या सर्वांना खात्री आहे। मी जादा वेळ घेणार नाही कारण त्यांचं भाषण आपल्याला ऐकायचं आहे। पण आज साहेब आमच्या तालुक्यामध्ये ज्या माणसांना आपण पवार साहेबांनी फार मोठं केलं त्यांना सर्व काही दिलं, आपण आमदारकी दिली, मंत्रीपद दिलं, पालकमंत्रीपद दिलं, एजन्सी दिल्या, परवानग्या दिल्या, सगळं दिलं। आणि ज्या वेळेस पक्ष फुटला त्यावेळेस साहेब ही सगळी माणसं स्वार्थाकरता पवार साहेबांना तुम्हाला सोडून गेले। मला अभिमान वाटतो त्यावेळेस पवार साहेब एकटे पडले होते, पण खऱ्या अर्थानं पवार साहेबांच्या मागे खंबीर जर कोण उभा राहिला असेल तर जयंतरावजी पाटील साहेबांसारखा नेता त्या ठिकाणी उभा राहिला। त्यांच्यावरही दबाव होता, त्यांनाही फार अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला होता, पण पाटील साहेब म्हणाले माझं काय व्हायचंय ते होईल, पण मी पवार साहेबांच्या पाठीमागे मी पाठिंबा सोडणार नाही। अशी निष्ठावंत माणसं आज पवार साहेबांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून काम करतायत। आणि म्हणून आज जयंतरावजी आपण ह्या तालुक्याला काही नवीन नाही। आपले वडील राजाराम बापू पाटील हे मंत्री असताना कैलासवासी भाऊची आणि त्यांची अतिशय जवळचं नातं होतं। दोघंही मंत्रालयाच्या समोर A4 आणि A6 या बंगल्यामध्ये राहायचे आणि ते कौटुंबिक संबंध, तो ऋणानुबंध राजकारणामध्ये गेले 50 वर्ष आम्ही दोन्ही कुटुंबांना आज या ठिकाणी सांभाळलेला आहे। चढउतार येतो, सत्ता येते, सत्ता जाती, पद येतात, पद जातात, पण मैत्रीचे संबंध, घरगुती संबंध हे कायम जपणारं हे इस्लामपूर वाळव्याचं पाटील घराणं आहे। आणि मला आज अभिमान आहे की एवढ्या धावपळीच्या काळामध्ये खरं त्यांना 1 मिनिट सुद्धा वेळ नव्हता, मी नुसता मेसेज पाठवला, जर आपल्याला वेळ असेल तर एक 10 मिनिटं आमच्या मतदारसंघात येऊन जा, आणि 5 मिनिटांमध्ये त्यांचा रिप्लाय मला आला, हर्षवर्धनजी कुठे यायचं सांगा, मी सगळा प्रोग्राम रिॲडजस्ट करतो, पण तुमच्याकरता एक सभा घ्यायला मी या ठिकाणी येईल। आणि आज ते या ठिकाणी आलेले सांगतो। हा आणि म्हणून आपली नाती प्रेमाची आहेत, आपली नाती विश्वासाची आहेत, आपली नाती गद्दारी करणारी नाहीत, आपली नाती सगळ्याला बरोबर घेऊन जाण्याची आहेत। आणि आपले नेते आदरणीय पवार साहेब हे खऱ्या अर्थानं अख्ख्या महाराष्ट्राला पुढे नेण्याचं काम आज त्यांच्या माध्यमातून चाललेलं आहे। साहेब या भागामधला एक महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे 22 गावांच्या स्थितीचा पाण्याचा प्रश्न आहे। मी 14 पर्यंत आमदार मंत्री असताना सांगा बरं कधी आपल्याला शेतीला पाणी कमी पडलं का? कधी पाणी कमी पडलं आपल्याला? मग आज 10 वर्ष झालं आमच्या या 22 गावातल्या शेतकऱ्यांना शेतीला पाणी नाही, प्यायला पाणी नाही, उद्योग नाहीत, बापू म्हणल्याप्रमाणे एका माणसाला नोकरी मिळाली नाही। आणि अशा परिस्थितीमध्ये आज फक्त आणि फक्त ठराविक लोकांची घरं भरण्याचं काम या काळामध्ये मित्रांनो झालेलं आहे। साहेब आपण पाटबंधारे मंत्री असताना असा एक प्रचार केला जातो की 5 TMC पाणी तालुक्याला मंजूर झालं आणि म्हणले हर्षवर्धन पाटलांनी ते पाणी रद्द केलं। आता तुम्हीच त्या खात्याचे मंत्री होता, मला असं वाटतं ह्याचा खुलासा सुद्धा ह्या निमित्तानं होणं गरजेचं आहे। तुमच्याच काळामध्ये ते सर्वे करायला एक पत्र निघालं होतं, तुम्हीच ते खडकवासलाचा जो बोगद्याचं जे काम आहे त्या बोगद्याच्या कामाची मंजुरी सुद्धा मला वाटतं कुणी दिली असेल तर ते जयंतराव पाटील साहेबांनी दिलेले आहे, हे मला आपल्याला या ठिकाणी मुद्दाम सांगायचं आहे। आणि म्हणून विषय खूप आहेत, आपण रोजच बोलत असतो, पण आज त्यांनाही जायची घाई असल्यामुळं मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्यांना शब्द देऊ का की आपण मतदान कसं करणार आहे म्हणून? सगळ्यांनी एकदा हात वर करून सांगा। आणि म्हणून आपल्या सर्वांना मला एवढंच सांगायचं आहे की बॅलेट बॉक्स आहे आपला, असे 2 मशीन्स आपल्याला येणार आहेत आणि या 4थ्या नंबरला माझं नाव आहे। आता नवीन नेम निघालेला आहे, उमेदवाराचा फोटो पण त्याच्यावर येतो आणि त्याच्यासमोर तुतारी वाजवणारा माणूस आहे आणि त्याच्यासमोर बटन दाबलं की आपलं मतदान झालं, 23ला आपला विजय होणार आणि विरोधकाचा करेक्ट कार्यक्रम। या पद्धतीने आपल्या सर्वांना मित्रांनो काम करायचंय। आपण 4 नंबरला आहे, आपण काय 2 नंबर करणारी माणसं नाही सांगतो।
कळलं तुम्हाला? हुशार आहे तुम्ही लोक सगळे. आणि त्यामुळे आज साहेब या तालुक्यामध्ये खऱ्या अर्थानं जनतेच्या हातात निवडणूक गेली बघा. आता साहेब कुणी काही म्हणू द्या, आता एका बाजूला धनशक्ती आहे, दुसऱ्या बाजूला जनशक्ती आहे. एका बाजूला दादागिरी आहे, दुसऱ्या बाजूला आम्ही हात जोडून लोकांना नमस्कार करतोय. अहो साहेब हे व्हिडिओ बघितला का? आपण सांगतो. वेळ कमी, आता त्यांना भाषण करायचंय. आज जर आपल्या सर्वांना माहिती आहे की ह्या तालुक्यामध्ये किती दादागिरी झाली, या तालुक्यामध्ये मोठा लांब लचक व्हिडिओ. आता ही भाषा आम्ही 40 वर्ष राजकारणात आहे, 20 वर्ष मंत्रिमंडळात होतो, मोठे भाऊ 18 वर्ष मंत्री होते, 30 वर्ष आमदार होते, 10 वर्ष खासदार होते. जयंतरावजी पाटील 35 वर्ष आमदार आहेत, 30-35 वर्ष मंत्री आहेत. पवार साहेब इतके वर्ष काम करतात. कधी आपण अशी भाषा वापरली? आज तुम्ही शिवीगाळ करताय, अर्वाच्य भाषेमध्ये बोलताय. आणि कोण आहे नाना गवळी? एक नाभिक समाजाचा, ओबीसी समाजाचा एक गरीब माणूस आहे, आणि त्याला तुम्ही अशी भाषा वापरता. आणि म्हणून खऱ्या अर्थानं तुम्ही ओबीसीचा अपमान केला, तुम्ही नाभिक समाजाचा अपमान केला, तुम्ही इंदापूर तालुक्याचा अपमान केला. हे जर उत्तर तुम्हाला द्यावं लागेल, आणि तुम्ही नाही उत्तर दिलं तर उद्याच्या 23 तारखेला या तालुक्यामध्ये तुतारी वाजवणारा माणूस महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पाठवण्याचं काम आपण करा, एवढीच विनंती करतो. रामकृष्ण हरी. आवाज कमी येतोय जरा. रामकृष्ण हरी. आपल्या सगळ्यांच्या वतीनं, आपल्या सगळ्या वतीनं आदरणीय पाटील साहेब विनंती करतो त्यांनी मार्गदर्शन करावं. धन्यवाद. आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार, महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील साहेब, महारुद्र पाटील, विकास लवांडे, राहुल मखरे, विलास वाघमुडे, ॲडव्होकेट कृष्णाजी यादव, छायाताई पडसळकर, अमोल भिसे, शालनताई भोंग, तेजसिंह पाटील, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर, बऱ्याच लोकांची नावं घेतली नाहीत, त्या सगळ्यांचे आणि आपले सगळे मान्यवर, या सगळ्यांना आपल्या मुद्दामून घाईघाईत भेटीला आलो आहे. हर्षवर्धन पाटील साहेब निवडून येणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. सीट निवडून आल्यात जमा आहे हे आमच्याकडं जी काही तपशील आणि माहिती आहे त्यावरून. आता प्रश्न एवढाच आहे की आत्ता जे ऐकलं तुम्ही, अशा मामाला मामा किती मोठ्या 1000 मतांनी पाडायचं हे तुम्ही सगळ्यांनी ठरवायचं. सुप्रियाताईंच्या निवडणुकीत हा व्हिडिओ आम्ही बघितलेला होता. मनाच्या विरोधी कितीही कुणी वागला तरी एका उच्च पदावर बसलेल्या व्यक्तीनं अशा पद्धतीची भाषा वापरणं हे गैर आहे. कदाचित त्यांना त्यावेळी धक्का बसला असेल की एवढी मोठ्या प्रमाणात सुप्रियाताईंना पाठिंबा मिळतोय, याचा मनापासून राग आला असेल. पण राग आला तरी भाषा, आणि म्हणून या मामांना घरी पाठवण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी ताकदीनं काम करावं ही विनंती. गद्दार या शब्दाला महाराष्ट्रानं कधी माफ केलेलं नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी तर गद्दारांचे हात कापण्याचे देखील आदेश दिलेले, कडेलोट करण्याचे आदेश दिलेले. आता आपण काय त्या शतकात नाही, आता आपण नव्या शतकात आहोत.
21व्या शतकात आपल्याला गद्दार मराठी माणसाला फसवलेलं कधी आवडत नाही. मराठी माणसाला गद्दारी केलेली कधी आवडत नाही. आणि त्यामुळं पवार साहेबांना फसवण्याचं काम, गद्दारी करण्याचं काम ज्यांनी केलं त्यांना महाराष्ट्रात सगळीकडे प्रचंड मोठ्या प्रमाणात शिक्षा होणार आहे. हे महाराष्ट्रातलं आज वातावरण आहे. पवार साहेबांनी तुम्हाला काय नाही दिलं? आमदारकी मिळाली, मंत्रिपद मिळालं, एवढं प्राधान्य तुम्हाला सतत दिलं. 11, 12, 13 मंत्री घ्यायचे असले तरी यांना मंत्री ठेवण्याचं काम पवार साहेबांनी नेहमी करण्याचं काम केलं. आज दुर्दैवाने त्याच पवार साहेबांना सोडून ही लोक सगळी गेली. आणि गेली ती गेली, बाकीचे आवाज तर काढत नाहीत. पण हे तुमचा बाबा लय आवाज काढायला लागलाय. गप तरी बसेल का नाही जाऊन. पण गेल्यानंतर एवढा उर्मटपणा आणि पवार साहेबांना चॅलेंज करणं हे इंदापूरची जनता कधीही माफ करणार नाही. आणि म्हणून तुम्हा सगळ्यांना माझी विनंती आहे की हर्षवर्धन पाटील यांच्यासारखा नेता पवार साहेबांच्या जवळ पुन्हा एकदा एकत्रित काम करायला तयार झालेला आहे. मला माहिती आहे अनेक जण या मतदारसंघात इच्छुक होते, पण त्यांना घेऊन आम्ही निवडणूक केली असती तर पोचलो नसतो. आता हे एक बाळ उभं आहे इथं. काय गरज होती का? आता हे मासे इकडे बोर्ड एक लागलेला आहे, आमचं घड्याळ चोरीला गेलंय. आता घड्याळ चोरीला गेल्यानंतर ज्यांच्याकडे गेलं त्यांना सुप्रीम कोर्टाने सांगितले पृथ्वीवर असा पक्ष नाही हर्षवर्धन पाटीलच्या, पृथ्वीवर आपल्या नुसत्या जिल्ह्यात किंवा महाराष्ट्रात किंवा देशात नाही, पृथ्वीवर असा पक्ष नाही की ज्या पक्षाला चिन्ह मिळाले आणि त्या चिन्हाच्या खाली लिहिलंय की जरा गडबड आहे आमची, आमचं जरा न्यायप्रविष्ट आहे. ते ह्यांना लिहायला सांगितलं, ह्या घड्याळवाल्यांना. आणि हे घड्याळवाल्यांनी आज पुन्हा बेकायदेशीर काम केले. घड्याळाच्या खाली लिहायला पाहिजे की हे न्यायप्रविष्ट आहे. निवडणूक आयोगाकडे आता रीतसर तक्रार जाईल, आपोआप गेली असेल 2 मिनिटापूर्वी, की घड्याळाच्या खाली आमचं हे चिन्ह न्यायप्रविष्ट आहे असं लिहिण्याचं कंपल्शन होतं. परवा सुप्रीम कोर्टात तारीख झाली, एक 4 दिवसापूर्वी. सुप्रीम कोर्ट म्हटलं, बरेच त्यांचे पवार साहेबांचेच व्हिडिओ वापरतात अजूनही. तर सुप्रीम कोर्ट म्हटलं अरे कधीतरी स्वतःच्या पायावर उभा राहा. त्या शरद पवार साहेबांना सोडून तुम्ही दुसरा पक्ष काढला तर पवार साहेबांचं नाव घ्यायचा तुम्हाला अधिकारच नाही. स्वतःच्या पायावर उभा राहायला जरा शिका. आणि जर परत घड्याळाच्या खाली न्यायप्रविष्ट लिहिलं नाही तर आमच्यासारखं कोणी वाईट नाही, हे सुप्रीम कोर्टाने ह्यांना तंबी दिलेली आहे. पण हे घड्याळ गेल्यानंतर आम्ही ती तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह घेतलं. स्वतः पवार साहेब छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाला रायगडावर जाऊन पायाशी तुतारी अर्पून आम्ही तिथनं आमच्या तुतारीचं काम सुरू केलं. आणि तेव्हापासून महाराष्ट्रात तुतारी एवढी प्रचंड लोकप्रिय झालेली आहे की महाराष्ट्रात उद्या निकाल लागल्यावर तुम्ही बघाल की महाराष्ट्रात अतिशय उत्तमपणाने महाराष्ट्रातल्या जनतेनं तुतारीला प्रतिसाद दिला. आपल्या भागात काही प्रश्न पाण्याचे फार महत्त्वाचे होते. आता 5 TMC पाणी उजनी जलाशयातून इंदापूरला द्यायचं, त्याचा सर्वे करायचा ऑर्डर मीच केलेली आहे. सर्वे करा म्हणून मीच ऑर्डर त्यावेळी केलेली आहे. त्यामुळं सर्वे करायला सांगितलेलं. पाणी देण्याच्या बाबतीत अजून निर्णय व्हायचा होता. आणि त्यावेळी लांबून हर्षवर्धन पाटील साहेबांनी कधीही असल्या गोष्टीला विरोध केल्याचं मी ऐकवत नाही. जे काही इंदापूरकरांना आवश्यक आहे, अगदी विरोधकांनी केलं तरी चांगलं झालं असं सांगून अनेक वेळा त्यांनी फोन देखील केलेले आहेत 15-20 वर्षात. आणि त्यामुळं 5 TMC पाणी उजनी जलाशयातून इंदापूरला देण्यासाठी मी सर्वे करायला मान्यता दिलेली होती.
आणि त्यामुळं श्रेय घ्यायची कुणालाही गरज नाही. मी शरद पवारांचा कार्यकर्ता आहे, पवार साहेबांचा कार्यकर्ता म्हणून मी त्याला मान्यता दिली असेल तर त्याचं श्रेय पवार साहेबांना आणि आज पर्यायाने हर्षवर्धन भाऊंना जातं, हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. असंच इकडं पाणी शॉर्ट होतं म्हणून आपण खडकवासला धरणातनं जो कालवा निघतो त्या कालव्यातनं शहरातनं तो कालवा जाताना बरेच आपली पाण्याचा अपव्यय होतो, पाणी कमी होतं किंवा बाष्पीभवन होतं. आणि म्हणून हे टाळण्यासाठी मी कल्पना काढली की खडकवासला धरणातनं पाणी आपण अंडरग्राऊंड बोगदा करूया आणि तो बोगदा करून पाणी पास केलं पुणे शहरातून तर आपल्याला 2-2.5 TMC पाणी वाचेल आणि ते पाणी मग इंदापूरकरांच्या पर्यंत पोचवायचं काम, टेल एंडला पोचवायचं काम आपण करायचा प्रयत्न करू. अशा भूमिकेतनं आपण ते 2.5 TMC पाणी वाचवायचा प्रस्ताव केला. त्यात सर्वे झाला, एस्टिमेट झालं माझ्याच वेळी, SLTCकडे SLTSCकडे पाठवण्यात आलं आणि त्यातून हा पुण्यातनं जाणारा जो कॅनल आहे त्यात आता पुण्यात काही शेतीला पाण्याची आवश्यकता नाही म्हणून आपण आपल्या बचत होणारं हे सगळं पाणी इंदापूरला देण्यासाठी, तेलला इंदापूर असल्यामुळं कमी गेजनं पाणी येतं म्हणून इंदापूरला शाश्वत पाणी देण्यासाठी ती कल्पना आखली. SLTCकडे जाऊन त्याच्या अप्रुव्हल घेऊन प्रोसिजर चालू केली, नाही तर अजूनही त्याचं काही झालं नसतं. आता त्या प्रोसिजरप्रमाणे मान्यता झाल्यावर टेंडर निघतं, तसं आता मला वाटतं टेंडर निघालेलं आहे आणि पुढच्या वर्ष, 1.5 वर्षात, 2 वर्षात हे पाणी आपल्याकडे येईल. त्यावेळी त्याचं उद्घाटन आमदार म्हणून हर्षवर्धन पाटील साहेबच करतील, हे तुम्हाला वचन या ठिकाणी देतो. आता लोणी देवकर MIDC मध्ये आमचं सरकार स्थापन झाल्यापासून बरेच काळ आता लोणी देवकरला MIDCत उद्योग आले पाहिजेत. मी आपणाला एवढीच या ठिकाणी विश्वास देतो की उद्याचं सरकार हे महाविकास आघाडीचंच येणार आहे, काही चिंता नाही, 100% आपलं सरकार येणार आहे. आणि हे सरकार आल्यानंतर लोणी देवकर MIDC मध्ये उद्योग आणण्यासाठी पवार साहेबांच्या मदतीनं या ठिकाणी उद्योग चांगले येऊन या ठिकाणी हाताला काम देण्याची व्यवस्था करायचं काम आम्ही येणाऱ्या काळात करू, हा विश्वास मी या निमित्तानं देतो. बोलण्यासारखे विषय फार आहेत पण माझी आपणा सगळ्यांना विनंती आहे की महाराष्ट्र सगळा आज महागाईनं होरपळतोय. प्रचंड महागाई, त्याच्यावर वाढलेला GST, दुसऱ्या बाजूने सगळे उद्योग महाराष्ट्राच्या बाहेर गुजरातकडे जात आहेत. त्यावेळी ह्या त्रिकुटांनी महाराष्ट्राच्या तोंडातनं ब्र काढला नाही. अहो त्या अमित शहाने एवढे घाबरतात हे तुम्हाला सांगतो, वर बघत नाहीत. आमचा उद्योग तिकडे गुजरातला गेला तर जाऊन भेटून सांगतही नाहीत की बाबा हे बरोबर नाही, करू नका, असं करू नका. ते फॉक्सकॉन नावाचा प्रकल्प गेला तळेगावला, 1.5 लाख पोरांना हाताला काम मिळालं असतं. ते टाटा एअरबस, टाटा आपली पिंपरी चिंचवडची टाटा आणि ते फ्रान्सची एअरबस, त्याचं मिहानला आपल्याला गुंतवणूक होणार होती नागपूर विदर्भात, तो प्रकल्प त्यांनी पळून नेला. परवा मोदी साहेबांनी त्याचं उद्घाटन केलं, भूमिपूजन नाही उद्घाटन झालं. त्यामुळे 7-8 हजार लोकांचा रोजगार गेला, 20-22 हजार कोटी रुपयाची तिथे इन्व्हेस्टमेंट झाली. मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री तोंडातनं काही शब्द काढत नाहीत. आज महाराष्ट्राची अधोगती किती झाली आहे हे तुम्हाला माहिती आहे की नाही माहीत नाही. मी राज्याचा अर्थमंत्री पहिल्यांदा झालो, हर्षवर्धन पाटील साहेब पण आमच्या मंत्रिमंडळात होते. आम्ही त्यावेळेपासून महाराष्ट्रात 2ऱ्या, 3ऱ्या, 4थ्या क्रमांकाला होतो दरडोई उत्पन्नात. मानसी उत्पन्न महाराष्ट्राचं किती, तर ते दरडोई उत्पन्न आम्ही महाराष्ट्र भारतामध्ये 3ऱ्या, 4थ्या क्रमांकावर होतो. ते गुजरात राज्य मापाक मागं होतं, आपल्यापेक्षा लहान राज्य ते मागं असणारं राज्य होतं. पण जेव्हा या महाराष्ट्रात आणि देशामध्ये भाजपची सत्ता आली 14 साली, त्यानंतर 16 साली पहिल्यांदा गुजरात महाराष्ट्राच्या वर गेलं, आम्ही महाराष्ट्राच्या खाली गेलो. आज महाराष्ट्राचा भारतामध्ये 11वा नंबर आहे, 11वा नंबर.
म्हणजे दर डे उत्पन्न गुजरातचं आमच्यापेक्षा वाढलं, गुजरात आमच्यापेक्षा श्रीमंत राज्य झालं आणि आम्ही गुजरातपेक्षा कमी राहिलो, याचं पाप हे नरेंद्र मोदी साहेबांची दिल्लीची राजवट आणि महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसांची राजवट ही त्याला जबाबदार आहे म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आज मागच्या 10 वर्षात आमची एवढी अधोगती यांनी केली की काल परवा सकल उत्पन्न भारताचं जाहीर झालं, त्यात महाराष्ट्राचा नेहमी वाटा 15% असतो. यावेळी पहिलं वर्ष आहे महाराष्ट्राचा वाटा घसरला, आम्ही 15%वरून 13%वर आलो. कारण यांची नाकर्तेपणाची वागणूक, जे दिसेल ते गुजरातला घेऊन जायची, गुजरातमध्ये नेतृत्व जे आहे त्यांची आग्रहाची भूमिका आणि त्याच्याविरुद्ध आवाज उठवण्याची ताकद नसणारे आमचे हे त्रिकूट, महाराष्ट्रातलं हे त्रिकूट घरी गेल्याशिवाय महाराष्ट्राची प्रगती होणार नाही, हे पहिल्यांदा तुम्ही लक्षात घ्या. लय घाबरतात हे, म्हणजे त्यांनी सेकंड केला तरी आमचे खुश, आणि तेच सारखं क्लिप महाराष्ट्रावर फिरवायची. बघा मोदी साहेबांनी माझ्या पाठीवर थाप मारली, आता मारणारच या, 20 तारखेपर्यंतच मारणार, नंतर बघा कसा घाईला आणल. आता घेतले कडेवर तर 20 तारखेपर्यंत, 20 तारखेनंतर काय अवस्था होते माहीत नाही, महाराष्ट्राने काय करायचं ठरवलेलं आहे. पण मला वाटतं की भारतीय जनता पक्षाला 2 गोष्टी अडचणीच्या ठरल्या. एक म्हणजे शिवसेना फोडली, त्यावेळी महाराष्ट्रभर चर्चा होती, खोके देऊन फोडली. कोणी एवढे घेतले, कोणी तेवढे घेतले. महाराष्ट्रातल्या जनतेनंच आकडा फिक्स केला की 50 खोके घेऊन कार्यक्रम केलाय आपल्या आमदारानं म्हणून. प्रत्येक आमदाराबद्दल चर्चा असायची. आणि दुसऱ्या बाजूला ते 71,000 कोटीच्या घोटाळ्याचा उल्लेख नुसता मोदी साहेबांनी तिकडे भोपाळला केला. भोपाळ किती लांब, करंट इकडे लागला आणि कधी गेले कळलं पण नाही हो. आणि गेले ते गेले, भाजपने मंत्रिमंडळात घेतलं. याचाही फटका भारतीय जनता पक्षाला बसणार आहे. महाराष्ट्राच्या मनातूनच उतरला भारतीय जनता पक्ष. आता आणखीन एक काम, भ्रष्टाचार ज्यांच्यावर झाले ते मंत्रिमंडळात घेतले, ठीक आहे. भ्रष्टाचाराचे आरोप आम्ही नाही केलेले, देवेंद्र फडणवीस आणि कंपनीने केलेले आहेत, आमचा काही संबंध नाही. त्यांनी यांना भ्रष्टाचारी ठरवले, घाबरवले, काहीतरी घोटाळा असेल म्हणून घाबरले आणि घाबरून तिकडे जाऊन संरक्षण घेतलं. आपण नवाब मलिकांना ऐकले ना, अतिशय चांगल्या पद्धतीनं नवाब मलिक यांनी भारतीय जनता पक्षाचा विरोध करायला सुरुवात केली. यांनी नवाब मलिकांना घेरलं, नवाब मलिकांना सगळे आरोप त्यांच्यावर लावले, त्यांच्यावर आरोप झाले, त्यांना तुरुंगवास झाला. त्यांना NIAच्या एका केसमध्येही केस दाखल केली. आणि नवाब मलिक हे राष्ट्रद्रोही आहेत, राष्ट्रद्रोही आहेत नवाब मलिक हे, मी नाही, देवेंद्र फडणवीसांनी अनेक वेळा सांगितलं. एकदा चुकून आजारातनं बाहेर पडल्यावर नवाब मलिक तुरुंगातून बाहेर आल्यावर विधानसभेत फिरायला लागले तर लगेच पत्रक काढलं, ते आमच्या बाजूने नाही येतात, ते तिकडे बसलेले आहेत म्हणून. आता त्याच नवाब मलिकांना देशद्रोही तुमचा आरोप आहे, आमचा नाही आहे, कारण आम्ही सिद्ध झाल्याशिवाय काही बोलत नाही. पण देशद्रोही माणसाला तुम्ही तुमच्या पॅनलमध्ये घेतला. अजित पवारांनी त्यांना पक्षाचं तिकीट दिलं, भारतीय जनता पक्षाने ते मान्य केलं. आणि स्कीम काय तर एकावर एक फ्री, म्हणजे नवाब मलिकनाही तिकीट आणि त्यांच्या मुलीलाही तिकीट, 2 तिकीटं देण्याचं काम केलं. त्यावेळी देवेंद्र फडणवीस, अमित शहा आणि नरेंद्र मोदी कोणत्या तोंडाने भारतात सांगतील की आम्ही देशद्रोह्यांना बरोबर घेत नाही. देशद्रोही पण तुम्हाला चालतात, पण लाडक्या खुर्चीला सोडायचं नाही असा निकाल जर तुम्ही घेतला असेल तर तुमच्या बाबतीत निकाल घ्यायला महाराष्ट्र समर्थ आहे. हा स्वाभिमानी लोकांचा महाराष्ट्र आहे आणि तुम्ही महाराष्ट्राची फसवणूक केली ही जाणीव आता महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या सामान्य माणसाला आहे. सांगण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत, भ्रष्टाचाराच्या तर मोठ्या कथा आहेत. पण त्याचबरोबर कोणी विरोध केला तर त्याला पूर्ण त्रास द्यायची पद्धत राजकारणात पूर्वी नव्हती. भाऊ राजकारणात होते, आमची मागची पिढी राजकारणात होती, असं कधी
महाराष्ट्रात तुम्ही जुन्या माणसांनी कधी ऐकले का की ह्यांनी पार्टी सोडली की त्याच्या मागच लागायचं, त्याने सोडली तर दुसऱ्या कुणाला तरी घेऊन चालव ना तुझी पार्टी, त्याच्या मागे का लागलाय? पण ती प्रवृत्ती यांची राहिलेली नाही. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये किंबहुना भारतामध्ये विरोधकांना त्रास देण्याची पद्धत, ही नवी पद्धत भारतात आणली. त्यामुळे देखील भारतीय जनता पक्ष लोकांच्या मनातनं आता उतरायला लागलेला आहे. महागाई आहे, बेरोजगारी आहे, अशा पद्धतीनं राजकारणात वागण्याचं काम आहे. महिला सुरक्षित नाहीत, हा तर मोठाच भाग आहे कथेचा. त्या अनेक उदाहरणं तुम्हाला सांगता येतील. या सगळ्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात आपण भारतीय जनता पक्ष आणि त्यांचा मित्र पक्ष म्हणून ही राष्ट्रवादी अजित पवार यांची जी पार्टी आहे, हे सगळे एकत्रित आहेत. ह्या महाराष्ट्राची अधोगती झाली आहे ना, ती एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी मिळून अधोगतीला महाराष्ट्र नेलाय. यांचं लक्ष महाराष्ट्राच्या प्रगतीकडे नाही, यांचं लक्ष खुर्चीकडे आहे. आणि त्यामुळं महाराष्ट्रात जे 2 मराठी माणसांनी उभे केलेले पक्ष आहेत ते फोडण्याचं पाप ज्यांनी केलं, शरद पवार साहेबांना फसवून पलीकडे जाऊन बसण्याचं ज्यांनी पाप केलं, त्यांना प्रायश्चित्त देण्याचा मुहूर्त 20 नोव्हेंबरला नक्की झालेला आहे. सकाळी 8 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हा मुहूर्त आहे. जरा व्यवस्थित जावा. भरणे मामासारख्या गद्दाराला पाडण्यासाठी पूर्ण ताकदीनं तुम्ही काम करा. गद्दाराला जर सोडलं तर महाराष्ट्रातलं राजकारण विस्कटेल. पुन्हा कधीही महाराष्ट्र स्वाभिमानाने भारतात उभा राहणार नाही. महाराष्ट्र स्वाभिमानाने उभा राहायचा असेल, छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार महाराष्ट्राचा काय आहे हे देशाला सांगायचं असेल, तर या निवडणुकीमध्ये शरद पवार साहेबांच्या आशीर्वादाने जे आमचे उमेदवार आहेत, तो प्रत्येक उमेदवार विजयी करायचं काम आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत, ते कधी आयुष्यात विसरू नका. आणि म्हणून गद्दाराला प्रायश्चित्त आपल्याला करायचंच आहे, पण भ्रष्टाचारी लोकांनाही प्रायश्चित्त दिलं पाहिजे. त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मालवणला उभा केला, ह्यांनी त्यात गडबडी केल्या म्हणून तो पुतळा कोसळला. त्यामुळं आपणा सर्वांना माझी विनंती आहे की आपण त्याचाही बदला 20 नोव्हेंबरला घ्यायला पाहिजे. आमचं आराध्य दैवत आहे, तो पुतळा उभा करताना तुम्ही घाईघाईत उभा केला आणि त्या पुतळ्याला तुम्ही कमकुवत दर्जाचं मटेरियल वापरलं म्हणून तो पुतळा कोसळला. म्हणजे आमचा स्वाभिमान महाराष्ट्राचा कोसळला असं आम्ही मानतो. आणि म्हणून त्यात भ्रष्टाचार करणाऱ्या, पैसे खाणाऱ्या लोकांना शिक्षा देण्याचा मुहूर्त देखील 20 तारखेला आहे. मी आपणा सगळ्यांना विनंती करेन, हे राजकारण बदलतंय. पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली, उद्धव ठाकरे साहेबांच्या आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सरकार येतंय. आणि ह्या महाविकास आघाडीचं सरकार येताना आम्ही पंचसूत्री जाहीर केली आहे, ती तुम्हाला घराघरापर्यंत वाटली असेल. आणि त्यामुळं त्या पंचसूत्रीतला एकच मुद्दा मी सांगतो, तो म्हणजे आमचं महालक्ष्मी योजना आम्ही जाहीर केलेली आहे. सरकार आल्यानंतर गरीब घरातल्या महिलांना महिन्याला 3,000 रुपये देण्याचं काम आम्ही करायचं ठरवलेलं आहे. अजित पवार म्हणतात 1500 देताना एवढा त्रास झाला, हे 3,000 ह्यांना कसं शक्य आहे, मग यांच्या बापाला कसं शक्य आहे. तेवढ्यात एकनाथ शिंदेने 2100 रुपये जाहीर केले. म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री राज्याच्या अर्थमंत्र्यांना काहीही विचारत नाही. मुख्यमंत्र्यांच्या मनात आलं, त्यांनी 2100 रुपये जाहीर करून टाकले की आता 1500चे आम्ही 2100 करतो. का? आम्ही 3,000 रुपये द्यायला लागलो म्हणून मुख्यमंत्र्यांनी 2100 रुपये जाहीर केले. पण मी आपल्याला सांगतो की महाराष्ट्रामधल्या सगळ्या भगिनींना एसटीचा प्रवास मोफत देणार आहे आम्ही. तुमची पत्नी, तुमची आई, तुमची बहीण कुठेही एसटीनं जायला लागली तर तुमच्याकडे एसटीसाठी पैसे मागणार नाही. आणि तिसरा महत्त्वाचा भाग म्हणजे कर्जमाफी. उद्धव ठाकरेंचं सरकार आलं त्यावेळी आम्ही पहिल्यांदा केलेली. आम्ही 5 जणच मंत्रिमंडळात होतो त्यावेळी पहिल्या 1 महिना त्यात आम्ही हा निर्णय केला. आज पुन्हा एकदा आम्ही ठरवलंय की 2 लाखापर्यंत ती कर्जमाफी होती. आता निवडणूक झाल्यानंतर पहिला आमचा निर्णय असेल
की महाराष्ट्रातल्या संकटात असणाऱ्या अडचणीत असणाऱ्या शेतकऱ्याला 3 लाखापर्यंत कर्जमाफी देण्याची भूमिका आम्ही स्वीकारलेली. तिसरा महत्वाचा भाग म्हणजे मोदी साहेबांनी एक 5 लाखाची आरोग्याची गॅरंटी तुम्हाला सगळ्यांना दिलेली. मी महाराष्ट्रातल्या सगळ्या सभेत विचारतो की त्यांचं कार्ड घेऊन हॉस्पिटलमध्ये गेला, रुबी हॉलमध्ये, जहांगीर नर्सिंग होममध्ये, आणि तुमचं 4 लाखाचं बिल झालं आणि ते माफ झालं, असं कोण आहे का इथं? ही 47, 48 आता मोजलेली नाही, 50वी पण सभा असेल, एकाही माणसाने महाराष्ट्रात हात वर केला नाही. आज आपणा सर्वांना आम्ही महाविकास आघाडीच्या वतीनं आणखीन एक मुद्दा जाहीर केलेला आहे की आमचं सरकार येईल त्यावेळी जी गरीब कुटुंब आहेत त्या घरात 5 माणसं असतात, ही गृहीत धरून 25 लाखाची विम्याची व्यवस्था, विमा काढून देण्याची व्यवस्था आम्ही करू. आमच्या आया बहिणींच्या अंगावर रोग अंगावरच काढणारी प्रथा आपल्याकडे आहे का? तर मुलगा नवा नोकरीला लागलाय, 20-25 हजार रुपये पण पगार नाही, त्याला माझे 5-6 हजार रुपये भरायला लागू नयेत. महिला आई असेल, बहीण असेल, अंगावर रोग काढण्याची प्रथा आहे, ते महाराष्ट्रातनं बंद व्हावं म्हणून आम्ही आरोग्याची व्यवस्था अशी करायचं ठरवलेलं आहे. माझी आपणाला विनंती आहे की आज सगळ्या पुरुषांना माझे काम करायला विनंती करणार आहे. घरी गेल्यावर जेवण असेल, बायको विचारेल कुठं गेलेला, लगेच म्हणणार बायकोला बोलवा, बहिणीला बोलवा, आईला बोलवा, वहिनीला बोलवा असं म्हटलं. तर ताईंनी सांगितलं नाव सांगणार नाही परत. तर आतापर्यंत पुरुषांची भाषा ऐकलेली, आता ह्यांनी जरा विचार करावा, बायका पण आता अंगावर यायला लागल्या, जरा लवकर गाशा गुंडाळलेला ह्यांनी बरा. धन्यवाद. धन्यवाद साहेब, मनपूर्वक धन्यवाद. या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करतील